राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या मार्गदर्शनाने आणि आदेशाने नंदुरबार जिल्हा कार्यकर्ता बैठक आणि भव्य प्रवेश सोहळा आज नंदुरबार येथे आयोजित करण्यात आला होता। या बैठकीच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य नेतृत्व बिपिन कटारे हे होते। बिपिन कटारे यांच्या उपस्थितीत असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला। या बैठकीचं आयोजन नंदुरबार जिल्हाध्यक्ष दीपकजी भालेराव, युवा जिल्हाध्यक्ष इम्तियाजभाई सय्यद यांनी केलं। बिपिन कटारे यांनी मार्गदर्शन करताना सांगितलं की देशात राज्यात जातीय धर्माच्या नावावर राजकारण सुरू आहे। गरिबांच्या घटकांच्या दैनंदिन जीवन मरणाच्या प्रश्नांकडे सरकारचं लक्ष नाही। महिलांवरील अत्याचार वाढत आहेत। दलित मागासवर्गीयांवरील होत असलेले हल्ले, अत्याचार यांनी तर कहर केलाय। महागाई, बेरोजगारीने येथील सर्वसामान्य घटक हतबल झालेला आहे। अवकाळी पावसामुळे शेतकरी आणि गरीब घटकांचे प्रचंड नुकसान झालेलं आहे। सरकारने नुकसानग्रस्तांना त्वरित मदत द्यावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे। आजच्या बैठकीप्रसंगी युवा जिल्हाध्यक्ष इम्तियाजभाई सय्यद, नंदुरबार तालुका अध्यक्ष काकासाहेब पवार, संजय जावरे प्रसिद्धी प्रमुख, नंदुरबार जिल्हा उपाध्यक्ष दत्ताभाऊ शेळके, युवा उपजिल्हाध्यक्ष दिलीपभाऊ पवार, युवा तालुका अध्यक्ष काशीनाथ ठाकरे, नंदुरबार तालुका उपाध्यक्ष पंडोलिक दौलत पाटील, नंदुरबार तालुका महासचिव मोहनसिंग गिरासे, नंदुरबार तालुका संघटक यादव ठाकरे, युवा तालुका उपाध्यक्ष रम्या ठाकरे, खामगाव अध्यक्ष उमेश पाडवी, सिद्धार्थ पवार उपतालुका अध्यक्ष नाशिक नेते वाल्मिक भाऊ खरात आदी उपस्थित होते। महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, शाहू महाराज, बिरसा मुंडा, अहिल्यादेवी होळकर, फातिमा दीदी शेख, अण्णाभाऊ साठे, माता रमाई, माता जिजाई, माता सावित्रीबाई, सर्व महापुरुषांना, संतांना मी त्रिवार अभिवादन करतो, वंदन करतो। राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आज जो कार्यकर्ता भव्य प्रवेश सोहळा व मेळावा नंदुरबार जिल्ह्यात राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या मार्गदर्शनाने व आदेशाने संपन्न झाला आहे, मी आभार व्यक्त करतो। नंदुरबारचे खंबीर नेतृत्व, सर्व आमचे मोठे बंधू दीपकजी भालेराव यांचे नंदुरबारचे जिल्हा अध्यक्ष आहेत। त्यानंतर आभार व्यक्त करतो इम्तियाजभाई सय्यद, आमचे लहाने बंधू, यांनी जो कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे, पवार साहेब असतील, गिराशे असतील, सर्वांनी मिळून आपण जे जावरे साहेब असतील, पाटील साहेब असतील, सर्वांनी मिळून आपण जे कार्यक्रमाचं नियोजन केलंय, अतिशय सुंदररित्या या ठिकाणी स्वागत झालेलं आहे। प्रत्येक पदाधिकाऱ्याला आपापल्या जबाबदारी प्रमाणे आपण या ठिकाणी पद नियुक्त केलेलं आहे। सांगायचं असं आहे, आजच्या या राजकीय जीवनात अतिशय विचित्र प्रकारचा नंगानाच या महाराष्ट्र सरकारने चालवलेला आहे। आपल्या आई बहिणींवर दिवसा ढवळ्या अत्याचार, अन्याय अत्याचार होत आहे। आपले मुलं, आपले युवक भरगस्कट मारल्या जात आहे। यावर सरकार काही बोलत नाही, परंतु सरकार फक्त याचे व्हिडिओ, त्याचा स्टेटस असा आला, याचा ह्या गोष्टींवरच सरकार अडकून पडलेले आहे। आमच्या या सर्व समाज घटकांच्या बांधवांवर जो अन्याय अत्याचार होतो आहे, दलितांवर, बौद्धांवर, सर्व जातीवर जो अन्याय अत्याचार होत आहे, त्यासाठी कोणी बोलणार आहे की नाही। म्हणूनच राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष संपूर्ण महाराष्ट्रात दौरे करून जिथे अन्याय अत्याचार होईल, जिथे कार्यकर्त्याला चुकीची वागणूक देईल, त्या ठिकाणी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने खंबीर कंबर कसली असून मैदानात उतरला आहे, त्याला न्याय मिळवून दिला। राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने आम्ही रिपब्लिकन म्हणजे वी आर रिपब्लिकन, आपण सर्व रिपब्लिकन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या काळात जी रिपब्लिकन चळवळ होती, ती आज आपल्याला मजबूत करायची आहे। त्या अनुषंगाने राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष आज संपूर्ण खेडोपाडी, गाव तिथे शाखा निर्माण करण्यासाठी कटिबद्ध व मैदानात उतरलेला आहे। तरी मला सर्वांना विनंती करायची आहे, जिथे अन्याय अत्याचार होईल, गाव पातळीवरचे प्रश्न असतील, महिलांचे प्रश्न असतील, कुठले प्रश्न असतील, आपण त्या ठिकाणी जाऊन प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्त्याला विनंती आहे, आपण त्या ठिकाणी जाऊन ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी काम करायचं आहे। आता जे सरकार आहे हे फक्त आपल्याला वरच्यावर आश्वासनं देत आहे, कुठल्याही प्रकारच्या मागण्या पूर्ण होत नाहीये। आपण बघतच असाल, भौतिक प्रश्नांकडे कोणत्याच सरकारचा असं लक्ष नाहीये।
साखर, डाळ, शेतकरी, बेरोजगारी, महिला अत्याचार किती मोठं प्रमाण वाढलंय. हा नंगानाच कुठपर्यंत सहन करायचा आहे. याद राखा, यापुढे कुठल्याही दलित, ओबीसी, आदिवासी, मराठा, मुस्लिम कुठल्याही समाजावर अन्याय अत्याचार झाला, हा राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष या सरकारला मंत्र्यांवर मोर्चा काढून जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. आपले समस्त नेते पदाधिकारी त्या दृष्टिकोनाने काम करतच आहे. आपण राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष आपल्या दारी हे अभियान सुरू केलेलं आहे. त्या अभियानाअंतर्गतच आज मी नंदुरबार मध्ये आहे. मला सर्वांना विनंती करायची, ज्या ज्या पदाधिकाऱ्यांनी पद घेतलेली असतील, पवार साहेब असतील, गिराशे साहेब असतील, पाडवे असतील, सर्व जे असतील, आपण समक्ष जिथे राहता त्या ठिकाणी पहिले पक्षाचा बोर्ड, पहिले पक्षाची शाखा निर्माण करावी, जेणेकरून तुमची बॉडी तयार करा ना. 11 जणांची, 21 जणांची, महिलांना घ्या, युवकांना घ्या आणि त्यांचे जे स्थानिक प्रश्न असेल ते एका पेजवर लिहा. तुमच्या माध्यमातून ते सोडवायचे प्रयत्न करा आणि मला तरी वाटतं तुमच्या माध्यमातून ते सोडवले देखील आहेत. कुठे अडचण आली तर आपले जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत दीपकजी बालेराव, इम्तियाज भाऊ आहेत, म्हणजे तुम्ही सगळी टीम मजबूत आहे. कुठल्याच प्रकारची मोठी अडचण असली तर आमचा राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे हे रात्रभर कधीच फोन स्विच ऑफ करत नाही. माझा फोन देखील चालू असतो. आपण कुठल्याही क्षणी आम्हाला फोन करा, आम्ही आपल्या मदतीसाठी कायम तत्पर असतो. कारण हा राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष हा एक पक्ष नसून हा एक कार्यकर्त्यांचा संच व राष्ट्रीय रिपब्लिकन परिवार आहे. मी परिवार यासाठी म्हणतो की आपण ज्यावेळेस पद देतो, ज्यावेळेस आपली मीटिंग होते, आपण सर्व एकमेकांची जेव्हा आपली. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास शीद. आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री, सोनोग्राफी फक्त 400 रुपयात, एक्सरे फक्त 100 रुपयात, लॅब तपासणीवर 50% सूट, औषधींवर 20% सूट. अधिक माहितीसाठी संपर्क 90 90 91 91 96 तसेच 7304 75 56 55. आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, कोकमठाण, शिर्डी कोपरगाव रोड, समृद्धी महामार्ग सर्कल जवळ, कोपरगाव.